फक्त तेल कसं जळतंय आणि सगळं वाळून गेलेलं काय स्टीलचं कसं भांडं असतं तसं होतं. रेडी झाली मी पोरीने सकाळच्या पारी माझी पळापळी केली बघा. सर्वांना गुड मॉर्निंग. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज 5लाच उठले बघा पहाटे पहाटे आणि सकाळच्या पारी वातावरण दाखवा म्हणलं. पक्ष्यांचा किलबिलाट गोड मंजूळ आवाज पण ऐकायला भारी वाटतं बघा. तेवढं थोडासा आवाज स्टॉप झाल्यामुळे तुम्हाला काय ऐकायला येणार नाही. पहा काय टाकलो आमच्या दप्तरात. त्याचं पण दप्तर भरते. तुझं पण भरते. कधी झोपली काल? 5 वाजता दोघं जण झोपलात, शंभू आणि राजा. जेवायला हक्का मारती जेवाय उठले नाहीत. आताशा कुठल्यात. आज राधू लवकर उठली. मी आज 5ला उठले. राधू उठली 6:15ला. माझी आंघोळी झाली, केस वल्लीत. आज गुरुवार. मग उठ चल राधू, ब्रश करून घे पटकन. हां कशाचं नाही? त्यात नवी आहे ना एक पिशवी. तिथं कुठं मग काय पाहिजे? रंग खडू त्याला विचार कुठं ठेवलं. राधूला पाणी ओतून दिलं आंघोळीसाठी आणि इथं माझं काम चालू झालं बघा. तिचा डबा बनवायचा आणि ओमचा पण बनवायचा. तर बघा चपाती लाटायला लागल्या आणि चपाती लाटायच्या 2 पद्धती असतात बघा. एक लाटून दुमते करायचे तेल लावून आणि एक लाटायची गोल अशी आणि 2 वाट्या करायच्या. तेल लावायचं त्या वाट्यामध्ये आणि ती दुमती करून गोल गोल आकार करून घ्यायचा. तर मी काय त्या पद्धतीने लाटत नाही. तुम्ही कोणी लाटत असता तर नक्कीच कमेंट करून सांगा. मी चपाती पहिल्यांदा लाटून घेते आणि त्याला तेल लावते, थोडं पीठ टाकते नंतर आणि दुमते करून मग लाटते बघा. चपाती माझी बनवून तयार आहे. आता टाकायची भाजायला. पहिल्यांदा थोडं तेल टाकणार आहे कारण पहिली चपाती काय नीट भाजत नाही व्यवस्थित बघा. तेल टाकलं तर चांगली जरा भाजते आणि आता भाजायला तर चालू केली आहे. आणि पहिली चपाती कडक होती बघा, जशी पाहिजे तशी होत नाही. म्हणून मी काय करणार आहे, मी अर्धी चपाती भाजली की थोडंसं तेल लावून घेणार आहे. नाही तर थोडी चपाती कच्ची असली ना तर मी काय तेल लावत नाही. पण मी पहिल्या चपातीला आता तसंच करून बघणार आहे. चपाती कशी होती ती बघायची मला. मी थोडी जास्त भाजल्यानंतर तेल लावते बघा. तर मस्त होती मऊ ही चपाती, दरबारीची कडक होती. आणि आता थोडी चपाती कच्ची राहिली. गडबड तर इतकी का नाही म्हणून मी दुमते करून भाजते. ह्या पद्धतीने मी लय गडबड असल्या चपाती भाजून घेत असते दुमते करून. मस्त मऊ लुसलुशीत होते. तुम्हाला तर दिसत असेल. आणि मटकी काल भात करायसाठी ठेवली होती पण भात काय करणं झालं नाही. सगळी मुलं झोपली होती रात्री जेवण करून आणि कोण बघा थोडंच आलं. चपाती बनवून झाली. आता मटकी करायची मला. काल ह्यांनी घरी नसल्यामुळे माझी एवढी धावपळ झाली. माझं 2 तास इकडं तिकडं फिरण्यात गेलं. बॅलन्स नव्हता मोबाईलमध्ये, लाईट नव्हती. इतकी धावपळ झाली बघा. काल इतकी वेळ बेकार होती ना माझ्यावरती काय सांगू तुम्हाला. ते पण सांगते तुम्हाला नंतर. असा प्रसंग कधीच येऊ नाही बघा कोणावरती. तर मटकी करून झाली. आपण सगळ्यांना मदत करतो पण आपल्या टायमाला कोणी करत नाही. इतकं माझं घोटाळा झाला होता. लाईट नव्हती घरात. लाईट तोडली होती वाटतं बहुतेक, काय माहीत नाही मला. पण परत ह्यांनी आल्या जोडली. राधूचं चाललं इथं आवरायचं. तिला जेवाय दिला, डबा भरला आणि चालले दुकानाला बघा. इतक्या सकाळच्या पारी ह्या पोरीने सकाळच्या पारी माझी पळापळी केली बघा. तर दुकान उघडं होतं. पहिलं आम्ही आणतो तिथनं सामान ते उघडं नव्हतं. दुसऱ्या दुकानाकडे गेली परत. काय सांगू तुम्हाला. तर तिला तेल खडू, पट्टी, अजून काय खायला काय आणलं हे आवडतं. हां मी निघाली होती पैसे घेऊन. परत देण्यात आलं कॅडबरी घ्यावा. अजून 10 रुपये शिल्लक आहेत. 50 रुपये भागवलं. जिरे मोहरी पण आणली. दर खा. ओमला थोडी ठेव त्यातली. नाही बस येईल आता. 2 बस गेल्या. आता तुझी बस येईल. 7:30 वाजल्या. म्हणजे 2 मिनिटं काय हां 28 झाल्या. 6:30 6:30 वाजल्या. नशीब दुकान उघडं होतं. नाहीतर मग पप्पाला एवढा टाकावा लागला असता एवढ्याशा सामानासाठी. दर घेऊ काय पैसे घे टाक गल्ल्यात. कसली छान हवा सुटली गार गार. होय चूल बघितल्या ध्यानात आलं. पंचारती टाकायची चूल घासा. जेवले का? चल आता ओमचा डबा बनवावा लागल. गॅस बंद केला ह्याच्यामुळं. झोप झाली तुझी आज? आज माझी झोप झाली म्हणते. रोज 5:30ला झोपणार का? 5-5:30ला आहे का? फक्त तेल कसं जळतंय आणि सगळं वाळून गेलेलं काय नाही होत. ते काळी होऊन द्यायची. एकदम स्टीलचं कसं भांडं असतं तसं होतं. रेडी झाली मी. हां नका काढू. ती काळी होऊन द्यायची एकदम. लय भारी निघते नवी असल्यासारखी. पंचारती जुनी आहे. नवी आणल्यापासून हिला बघितलं नाही. घासली होती पण काय निघतच नव्हती पाहिजे तशी. घास काढू का? तिला काय भासतंय? तुला काय माहिती? हां तिला भाजत असलं तर रडले असते की होय ग.
बस बघ कशी इष्टासारखी चमकते हो. लाल लाल झाली बघायचे का हो. घासल्याला छान येते. गेलं का ना जवळ सगळं सगळं गेलं जवळ थोडंसं. कस काय आता हे घासलं एकदम चांदी कशी असते तशी चमकते. त्याच्यामुळं चुलीत टाकायची. अरे मग हाताने कसं किती घासलं तरी निघत नाही ती. मम्मी तुला कोणी सांगितलं मी लग्नाच्या आधी देवपूजा करायची का नाही शाळेत जाताना तेव्हा आईने केलं होतं तसं एकदा. तेव्हा माहीत झालं ध्यानात आहे पण आपण चूक पेटवत नाही ना कधी. आजी पेटवत ते त्यांचं हे आहे ना आईला म्हणा मम्मीने काय केलं तुमच्यासाठी. देखील बाहेर नाही. तुमचे पप्पा झोपलेत नको लगा सोन्यासारखी दिसते धर मी बोलवून आणते नको आजीला नको कल्याण काल सांगलं. चल मम्मी जाते आज स्वतः शाळेत चांगला दिवस जायला पाहिजे नाहीतर रोज चांगला दिवस जातो जेव्हा झोप नाही. राधाची बस काय अजून आली नाही बघा शाळेची. ती बसमध्ये जाईपर्यंत मला तिच्या मागं जावं लागतं बघा. बाय बाय करते मला जाताना थांबावंच लागतं. तर आता म्हणलं तोपर्यंत झाडून घ्यावा. ओमला पण उठवायचं आहे. टायमिंग होत आलाय त्याचा 6:45 वाजलेत बघा. आता झाडाचा पाला पडायचा जरा कमी आलाय म्हणजे आता पडत नाही. रात्रीच झाडलं होतं 7-8 वाजता बघा आणि म्हणून आता एवढा काय कचरा नाही दिसत पण नाही काय पण तरी पण पावरचं झाडावं लागतं. ते खराटा तर काय कामातनं गेलाय बघा. परत ती वैतागला झाडून झाडून म्हणलं असं किती पाला झाडून झाडून माझं पार हाल हाल केलं ह्या बाईने. तर ती खराटा रोज बांधते मी पण ती काय ढिल्लाच होतोय बघा. सारखा ढिल्लाच होतोय. त्याला एकदम पॅक बांधला तरी आता त्याला अजून एकदा नीटनाटका बांधावा लागेल. म्हणलं राधू शाळेत जायच्या आधी आपलं झाडून घेऊया म्हणलं. तेवढंच एक काम कमी होतं आहे. अजून चपात्या बाकी तर करायच्या आणि ओमचं पण आवरायचं आहे मला. स्वच्छ केला तेवढंच दाराला पण शोभा येते घराला चांगली. ओमला आंघोळ घातली त्याचं आवरलं आणि त्याच्यासाठी चहा ठेवला थोडा नाश्ता करावा म्हणलं त्याच्यासाठी. तर तो थोडासा रुसलाय. इतकी तारंबळ झाली माझी तर बघा सांगते तुम्हाला. आता त्याच्यासाठी मी त्याचा बटाटा केला आणि परत चपाती लाटली. दुकानामुळे लय पळापळ झाली माझी. माझ्या बाबूला काय मॅगीच भेटली नाही कुठल्या दुकानात. 2 दुकानात गेला. पहिलं दुकान उघडं होतं तिथं मॅगी भेटली नाही. दुसरीकडे गेला पैसे कमी पडलं. मग बोरविटा आणायचा हो. उठल्यापासून पळापळी करतोय रुसलाय. बळच चहा बिस्किट खायला दिलं या. डबा भरलाय. काल ओमला आणायला जायचं होतं शाळेमध्ये. ह्यांनी गेले ते गावाकडे बघा. आले काय नव्हते. शंभू पण गेलं तर बाहेर आणि एवढी तारांबळ उडली सगळ्याच्या हातापाया पडते. मोबाईलमध्ये बॅलन्स नव्हता. ह्यांना फोन लावला 5-6 वेळा. दुसऱ्याच्या मोबाईलवर फोन बंद लागतोय. माहीत पण नव्हतं कृष्णा आलाय का नाही घरी. परत मग दुर्गाला ठेवला आजींपाशी शेजारच्या आणि मी गेले पळत चलत बघा. हातातलं काम सोडून सगळं. पहिल्यांदा डोक्यात आला विचार आला बघा वरच्या घरी जावा. तिथं अक्षय होता. म्हणलं बघा आहे का नाही. तो असला तर आणि नाही तर आपलं पटकन शाळा गाठायची आधीच नियोजन होतं माझं. तो होता मग त्याने आणलं. परत तिथनं ओमला घेऊन आले. परत तो काय निघाय तयार नाही. परत थांबला मग खेळायला लागला बघा तिथं. त्यांनी गेलते देवाला दत्ताला बघा. तिथनं आणले लिंबू दिलंय त्यांनी. तर आज आहे गुरुवार बघा. स्वामी समर्थांचा वार. सकाळ स्वयंपाक करताना स्वामी समर्थांचा मंत्र लावला होता. गाणी पण लावली होती. तेवढेच मन प्रसन्न असल्याने वाटतं बघा. छान वाटतं सकाळच्या पारी घरात स्वामींचं गाणं हे मंत्र लावल्यानंतर. तर आता देवघर स्वच्छ करून घेते बघा. पहिल्यांदा देव स्वच्छ करून घेतलं. सकाळच्या पारी देवपूजा करून घ्यावा म्हणलं. देव मंदिर स्वच्छ करून घेतलं बघा आणि आता हळदी कुंकू लावून पूजा करायची. तर सगळं देव ताटलीमध्ये ठेवलं. ताटले घ्यायचीच विसरले होते मी. त्या देवाच्या ताटलीत बघा मी पाणी घेतलं होतं. काय दुर्गा उठली झोपेत ना. ती काय इकडे यायला तयार नाही. मला हाका मारते ये म्हणते तिकडंच बघा. मी काय उठायला तयार नाही देवपूजा झाल्याशिवाय. आणि आता एवढ्यात काय ह्यांना पण जायचंय बघा बाहेर. सकाळच्या पारीत जायचं तर पाणी पण तापाय ठेवलं नाही. अजून पाणी पण तापाय ठेवायचंय. आणि दुर्गा मारते हाका. तिच्या डोळ्याला काय झालं बघा. गुरुवार म्हणजे दत्ताचा पण वार आला आणि स्वामी समर्थांचा पण वार आला. आम्ही जाणारे संध्याकाळी देवाच्या पाया पडायला. आणि आता देवघर स्वच्छ करून घेतलं. हळदी कुंकू लावून घ्यावं म्हणलं. दिवा तर आधीच लावून घेतला. देवपूजा करायच्या आधी दिवा लावून घेते. आणि दारामध्ये उंबरचं झाड पण आहे. त्याची पण मी पूजा करत असते. रोज माझ्याकडून काय करणं होत नाही पण गुरुवारी न चुकता करते. आणि असं इरेवारी पण करत असते बघा. काही एका दिवशी चुकून राहते माझ्याकडनं दत्ताची पूजा करायची. दत्ताचं म्हणजे उंबरीचं झाड आलं बघा त्यामध्ये. लाईटच्या प्रकाशापेक्षा दिवा लावलेला प्रकाश बघा देवघरामध्ये किती छान उजळून दिसतोय आणि तेवढंच प्रसन्न पण वाटतंय. देवाला ओवळून घेतलं सर्व देवाला. आता उदबत्ती लावा म्हणलं. उदबत्तीची सुगंध तर लई छान येते बघा. अननसाची उदबत्ती वात विजली माझ्याकडून. उदबत्ती एकदम खाली गेली होती. तर आता काढायची रांगोळी देवापुढे. हाताने काय काढत बसणार नाही. छाप आहे रांगोळीचा तेच उमटवणार आणि बाहेर पण तुळशीला पाणी घालायचं. दारामध्ये रांगोळी काढायची. झाडून इथं घेऊन ठेवलंय पहिल्यांदाच.
त्यांनी आणलेलं लिंबू पण ठेवलं, त्याची पण पूजा करायला लावली. देवघरामध्ये लिंबू असलेलं पण खूप चांगलं असतं. आणि आता म्हणलं चला दर्शन पण घ्यावं देवाचं. सगळे देवपूजा करून झाली आपली. मी पण हळदी कुंकू लावून घ्यावं म्हणलं पहिल्यांदा. आणि सकाळच्या पारी आंघोळ झाली की मी हळदी कुंकू लावते. मला सवय आहे, मला छान पण वाटतं तेवढंच आणि मला आवडतं पण लावायला. तुमच्या कमेंट असतात ताई साखर वाटीमध्ये ठेवत जा, पण देवघर चापुरं पडतं बघा. रांगोळी काढून ठेवली म्हणून तुम्ही साखर खाली ठेवत असते. आणि तुळशीला पाणी वाहून घेतलं. मस्त सकाळचं पार वातावरण आहे बघा. आणि छान वाटते दारामध्ये तुळस असलेली, मला तर लय आवडते बघा. आणि आज दुर्गाने रांगोळी ठेवली. आज नुसती फुलंच काढल्यात गेल्या बारीने दुर्गाने. सगळी रांगोळी विस्कटली होती म्हणून म्हणलं लय मेहनत नकोच घ्यायला. तेवढे दारामध्ये रांगोळी पण छान दिसते. पाणी घातलं उंबरीच्या झाडाला आणि उदबत्ती पण लावली. ह्यांच्यासाठी करायची भाजी जेवण करण्यासाठी. इतकी घाई ना माझ्या पाठीमागं. मोहरी टाकली फोडणीला, शेवग्याच्या शेंगा पटकन चिरून घेतल्या आणि सोलून पण घेतल्या. आणि थोड्याशा मध्ये चिरल्यात बघा मिठाचं आणि तिखटाचं पाणी जाण्यासाठी. चव पण छान लागते भाजी शिजल्यानंतर. त्याच्यामध्ये सगळं सामान घेतलं. खोबरं घेतलं, लसूण घेतलं, जिरी घेतली, कोथिंबीर घेतली. कोथिंबीर थोडीच आहे आणि मोहरी तर फोडणीला टाकली आहे. आणि कढीपत्ता बघा. तर मसाला घ्यायचा आहे अजून आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे. ह्यांची आंघोळ झाली आहे आणि ह्यांनी आता देवपूजा करतात म्हणजे पाया पडतात देवाच्या. आवरून बघा सगळं.